विकास समाचारमध्ये आपले स्वागत। वसई न्यायालयाला न्याय हवा। वसई न्यायालय इमारत समितीद्वारे 2 सप्टेंबरपासून वकिलांचे बेमुदत धरणे आंदोलन। वसई न्यायालयाची ब्रिटिशकालीन इमारत जुनी झालेली आहे। जवळजवळ 70 वर्षे या इमारतीला झाली आहेत। नवीन इमारतीसाठी राज्य शासनाने जागा मंजूर केली आहे, मात्र अद्यापही प्रशासकीय मंजुरी न मिळाल्यामुळे इमारतीचे काम सुरू झाले नाही। यासाठी तालुक्यातील सर्व वकील संघटना एकत्र येऊन न्यायालयाच्या इमारतीचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी वकिलांमार्फत स्थापन केलेल्या वसई न्यायालयात इमारत समितीद्वारे 2 सप्टेंबरपासून तीव्र आंदोलन सुरू केले आहे। हे आंदोलन बेमुदत असल्याचे समजते। वसई न्यायालय, पारनाका, एसटी डेपो, जीजी कॉलेज ते पुन्हा वसई न्यायालय अशा पद्धतीने रॅली काढण्यात आली। न्यायालयाची इमारत मिळाली पाहिजे अशा घोषणांसह निवडणुकीच्या आत व आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी इमारतीला प्रशासकीय मंजुरी मिळून कामकाज सुरू करा यासाठी शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे आजच आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये तालुक्यातील सर्व महिला, पुरुष, वकील तथा 4ही संघटनेचे पदाधिकारी, सभासद यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। जोपर्यंत शासन वसई न्यायालयाच्या नवीन इमारतीला प्रशासकीय मंजुरी देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असं वसई न्यायालय इमारत समितीद्वारे जाहीर करण्यात आले। त्यामुळे याचा परिणाम न्यायदानावर होणार आहे। शासनाने याबाबत तात्काळ हालचाली करून वसई न्यायालयासाठी नियोजित असलेली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेला तात्काळ प्रशासकीय मंजुरी देऊन नागरिक, पक्षकार, वकील यांना होणारा त्रास कमी करावा। 25 लाख लोकसंख्या, 55,000 दावे व 10 लाख बाधित लोक यांना या न्यायालयाच्या इमारतीमधून न्यायदानाचे काम केले जाते। त्यामुळे ही इमारत आता अपुरी पडत आहे। न्यायाधीशांना व पक्षकारांना बसण्यासाठी, कोर्टाच्या फाईल ठेवण्यासाठी कोर्टात जागा नाही, कोर्टाच्या इमारतीत जनरेटर नाही। अशा परिस्थितीत कोर्टात फाईल उपलब्ध होत नाही व त्यामुळे कोर्टाचे कामकाज सुरळीत चालत नाही। कोर्टासाठी सुसज्ज इमारत व्हावी ही मागणी मागील अनेक वर्ष वकिलांमार्फत होत आहे। त्यानुसार वसई येथील सिटी सर्वे नंबर 376 मध्ये उच्च न्यायालयाने इमारत बांधणीसाठी मंजुरी दिली आहे। मात्र ही जागा कोर्टाच्या नावे करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रचंड विलंब होत आहे। लवकरात लवकर शासनाने सदर जागा कोर्टाच्या नावे करावी व कोर्टाची सुसज्ज इमारत बांधण्यात यावी। न्यायाधीशांची संख्या वाढवावी व न्यायालयीन प्रकरणाचा निवाळा लवकर व्हावा यासाठी वकिलांच्या या आंदोलनाला सर्वांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन सर्व वकिलांच्या संघटनेमार्फत करण्यात आले आहे। सर, क्या कहना चाहिए आंदोलन पर? ये जो आंदोलन चालू है, एक्चुअली ये मुद्दा तो बहुत पुराना है, लेकिन जैसा आंदोलन चालू है सिर्फ ये वकीलों का आंदोलन नहीं, वकीलों का प्रोटेस्ट नहीं, ये प्रोटेस्ट आम जनता का है। आप यहाँ पे देखेंगे जैसे बिल्डिंग प्रीमाइसेस की जो बात है, जजेस की तो बहुत सारी जरूरत है लेकिन वो हिसाब से कम है। कब इसमें इतनी तकलीफ की बात है कि जजेस को वहां बैठने को दिया है जहाँ पे पहले जजेस का क्वार्टर हुआ करता था, उसमें भी उनके जो बेडरूम है उनमें कोर्ट रूम लगाया गया है, उनका जो ड्राइंग रूम है उसमें रिकॉर्ड रूम बनाया गया है। और अभी तो ये है कि स्पेस की कमी होने के वजह से बाहर एक छोटे छोटे बॉक्सेस बना दिए, जो टीम के बॉक्सेस बना दिए, उसमें जाके काम करने के लिए। तकलीफ बहुत है, इतनी तकलीफ है कि वकील के साथ साथ बाहर के लोग भी परेशान है, जिसके लिए जो न्याय जो देने की बात है, न्याय देने में लेट भी हो रहा है और न्याय जल्दी भी नहीं मिल रहा है। और इसके लिए ये आंदोलन हमारा जरूरी है और ये हम साइन बाय आंदोलन हम लोग कर रहे हैं, ये चलता रहेगा जब तक हमारी डिमांड पूरी नहीं हो जाएगी। बढ़िया सर, आंदोलनाची भूमिका सांगा आणि रॅली बाबतची माहिती द्या। आज आम्ही इथे आंदोलन केलेले आहे। हे नवीन बिल्डिंगसाठी जे प्रलंबित आहे आणि होत नाही त्यासाठी आम्हाला आज रोडवर उतरावं लागलं आणि आंदोलन करावं लागलं, कारण पुढे इलेक्शन आहे आणि जी आचारसंहिता लागली तर हे जे आम्ही मेहनत केलेली आहे, हे जागा जी सँक्शन झालेली आहे ती होणार नाही आणि त्यासाठी आम्हाला सर्व वकिलांना आज आंदोलन करावं लागतंय आणि शासनाकडून ही जागा त्वरित आम्हाला मान्य करावी आणि त्वरित ते सही करून आमच्या कोर्टाचे सातबारा कोर्टाचे नाव चढवावं त्यासाठी आज आंदोलन केलेलं आहे। आणि सर्व आम्ही एकत्रितपणे सर्व वसई कोर्टचे वकिलांनी आंदोलन दिलेले आहे। फक्त आंदोलन आहेत की काम पण बंद केलेले आहेत? नाही, काम चालू आहे, काम बंद करू शकत नाही, आम्ही काम बंद करू शकत नाही। आंदोलन आहे ते कंटिन्यू राहणार। आंदोलन घेतलंय बघा, ही जी वसई कोर्टाची सध्या तुम्ही कौलारू जमीन जी बघताय इमारत,
ती इमारत जी आहे ना ती ब्रिटिश काळामध्ये बांधलेली इमारत आहे. त्याला 75 वर्षापेक्षा जास्त कालावधीत 19 गुंठे फक्त जागा आहे. अख्ख्या सिडकोच्या किंवा महानगरपालिकेच्या नकाशात कोर्टासाठी कुठलीच जमीन रिझर्व ना ठेवली. आपली 25 लाख लोकसंख्या आहे, 55,000 केसेस आहे, 10 लाख लोक याच्यामध्ये कोर्ट कचेरीमध्ये बाधित आहे. आता त्याकरिता 2010 पासून वकील संघटना जागा मिळवण्यासाठी प्रयत्नात आहे. पहिली आचोळ्याची जागा दिली होती, ती टेकडीवरची होती, ती रद्द झाली. मग सनसिटीची होती, ती CRZ बाधित होती, ती रद्द झाली. उमेळाची जागा जी आहे ती मीठ उत्पादक संघाकडे लीजने होती, ती रद्द झाली. आणि आता सोयीची जागा जी आहे ती आहे जी PWDची आहे. 58 गुंठे जागा हायकोर्टाने मंजूर केली आहे, परंतु गव्हर्नमेंटने तसा शासन निर्णय अजून काढलेला नाही. हा कुठे अडकलेली आहे? ती मंत्रालयामध्ये फाईल आहे लास्ट स्टेजला, परंतु आम्हाला भीती आहे की विधानसभेची वसई न्यायालय को जो विद्यमान जो जगह है वो ब्रिटिश काल में 1950 के पहले दी हुई है. उसके बाद कोई जगह वसई कोर्ट के लिए नहीं आई है. अभी वसई कोर्ट की आबादी बढ़ गई है, 55,000 मैटर्स है, 10 लाख लोग आबाद उसमें जो है वो बाधित है. इसके लिए वसई कोर्ट को जमीन पहला मिलना चाहिए. जमीन मिलेगी तो बिल्डिंग बनेगी. तो वसई कोर्ट की PWD की जो लैंड है वो 58 गुंठा लैंड हमको देने के लिए हमारे ऑनरेबल हाई कोर्ट ने रेजोल्यूशन पास करके गवर्नमेंट को भेजा है, पर गवर्नमेंट की तरफ से उसको जल्दी उसको सुनवाई नहीं हो रही है, निर्णय नहीं हो रहा है. क्या लगता है कहाँ से ये देरी हो रही है? ये जो है जो प्रशासन जो रहता है वो प्रशासनों से देरी हो रही है. हम लोग लगातार कोशिश कर रहे हैं. अभी फाइल मंत्रालय में गई है, लास्ट स्टेज पे है और आचार संहिता लग सकती है. तो हमको डर है कि कहाँ आचार संहिता में हमारी फाइल के ऊपर निर्णय कहाँ रुक न जाए. सर, हमने सुना है कि नायगांव में आपको जगह पास करी गई है. नायगांव में हमको जगह दी थी, पर वह जगह जो है वह उधर आदिवासी का मीट उत्पादक संगठन का लीज था, वो लीज कैंसिल नहीं हुआ था. इसके लिए वो हाईकोर्ट ने वो जगह मंजूर नहीं की. आपका ये आंदोलन जो है कब से शुरू है, आप कब से पाठपुरावा कर रहे हैं? वैसे तो हम पहले आचोले से लेके पिछले 10 साल से 2010 से ये लैंड के पीछे है. पहला आचोले में जगह दी थी, पर वो भी टेकड़ी के ऊपर थी, वो रद्द हो गई. बाद में उमेला की हो गई, बाद में सन सिटी की भी देखी और अभी लास्ट है. तो 15 साल से हम लोग लगातार कोशिश कर रहे हैं और पिछले 2 साल से हम लोग ये PWD के लैंड के पीछे है. अलग अलग संगठनाएं हैं, कितनी संगठनाओं का यहाँ आपको इस आंदोलन में सहयोग है? 4 संगठना है, पर सब संगठना इसके लिए एक साथ है. आपने बेमुद्दत आंदोलन छेड़ा है, क्या आपकी योजना है अगर सरकार अभी भी आपकी जो मांगे है वो नहीं मांगती है तो आप इस बेमुद्दत आंदोलन को कहाँ तक खींच के लेके जाएंगे? वो आंदोलन तीव्र किया जाएगा. धन्यवाद सर. धन्यवाद. वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा.